नमस्कार मंडळी, मी स्नेहा. तर आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट अँड हेल्दी मोमोज, ते पण घरच्या घरी. स्टफिंगसाठी लागणार आहे कॅरेट, जिंजर, 2 कांदे, ग्रीन चिली, शिमला मिरची आणि कॅबेज. त्यानंतर मी सर्व व्हेजिटेबल्स फाईनली चॉप करून असे अरेंज करून ठेवलेले. त्यानंतर पॅन किंवा कढई घेऊन त्यात तेल गरम करा. त्यात टाका जिरे, ग्रीन चिली, अनियन, कॅप्सिकम, कॅरेट अँड कॅबेज. देन आय यूज सम स्पायसेस फॉर सीझनिंग लाईक चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो अँड मॅगी मसाला. चवीपुरतं मीठ टाकून व्हेजिटेबल्स 2 ते 3 मिनिट छान टॉस करून घेतले आणि आपली फिलिंग इज रेडी. टिल देन डो तयार करण्यासाठी मी यूज केला आहे 70% ऑफ मैदा आणि 30% ऑफ व्हीट फ्लावर. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल ॲड करून डो छान रेडी करा आणि तो 5 to 10 मिनिट्स रेस्टसाठी ठेवून द्या. 5 ते 10 मिनिटांनी डोचे छोटे छोटे थिन रॅपर्स फिलिंगसाठी रेडी करा. त्यानंतर आपण बनवलेल्या रॅपर्सवर अशी फिलिंग टाकून मस्त रॅपर्स फोल्ड करून घ्या. तुम्ही हवा तो शेप रॅपर्सला देऊ शकता. आणि इथे मी सर्वच डोचे मोमोज रॅप करून रेडी ठेवलेले आहे. सर्वात शेवटी मी एका पातेल्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवली आहे. चाळणीला प्रॉपर ब्रशने ऑइलिंग करून घेतले आणि नंतर सर्व मोमोज त्यावर अरेंज केले. एक एक करून सर्व अरेंज झाल्यानंतर मोमोजला वरतून देखील ब्रशने ऑइलिंग केली आहे आणि त्यावर झाकण ठेवून मस्त 10 ते 12 मिनिटांसाठी मोमोज स्टीम करायला ठेवून दिले आणि आपले मस्त गरमागरम मोमोज खाण्यासाठी रेडी आहे. वा.